In this session, we will study HSC 12th Physics Chapter 2nd Mechanical Properties of Fluids Part 1st. आजच्या सेशनमध्ये आपण 12वीचा फिजिक्स सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स पार्ट फर्स्ट स्टडी करणार आहोत. First point is introduction. In day-to-day life, we use these various types of products, that is solid, liquid, gases. A solid nearly maintains its fixed shape and volume. आपण रोजच्या जीवनामध्ये जे काही आपण वस्तू वापरतो त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड, गॅसेस असतात. सॉलिड्स हे सहजासहजी त्याचा शेप आणि व्हॉल्यूम बदलत नाहीत. लिक्विड्स अँड गॅसेस डू नॉट हॅव देअर ओन शेप. लिक्विड आणि गॅसला त्यांचा स्वतःचा असा काही शेप नसतो. ज्या पात्रामध्ये आपण तो ठेवतो त्या पात्राचा त्याला शेप आलेला असतो. अ फ्लुइड मीन्स अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. मीन्स जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाऊ शकतो, त्याला आपण फ्लुइड म्हणतो. देअरफॉर लिक्विड्स अँड गॅसेस कलेक्टिव्हली आर कॉल्ड फ्लुइड्स. लिक्विड आणि गॅसेस जे आहेत हे फ्लुइड्स आहेत कारण ते फ्लो होऊ शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाऊ शकतात. नेक्स्ट पॉइंट इज फ्लुइड. व्हॉट इज फ्लुइड? फ्लुइड इज एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. जो सबस्टन्स वाहून जाऊ शकतो त्याला आपण फ्लुइड म्हणतो. A fluid is a substance that deforms continuously under the action of an external force. Means if you apply external force on any fluid, then it deforms. म्हणजे आपण बाहेरचा जर फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला तर ते डिफॉर्म होतं, म्हणजे साइज अँड शेप बदलतो त्याचा. फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर दॅट इन्क्लुड्स लिक्विड्स, गॅसेस अँड प्लाझ्माज. म्हणजे फ्लुइड मध्ये तीन प्रकारचे स्टेट आहेत, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. व्हॉट आर आयडियल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स? First property, it is incompressible, its density is constant. हे इनकॉम्प्रेसिबल आहे म्हणजे ह्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर ते कॉम्प्रेस होत नाही, साइज अँड शेप बदलत नाही, आणखी याची डेन्सिटी कॉन्स्टंट असते. सेकंड प्रॉपर्टी, इट्स फ्लो इज इरेशनल, इट्स फ्लो इज स्मूथ, देर आर नो ट्रिब्युलन्स इन द फ्लो. मीन्स हे फ्लुइड जे असते, फ्लुइड मोशन मध्ये असते वेळी त्याचे प्रत्येक लेअर जे आहेत हे प्रत्येक लेअर एकमेकाला पॅरलल मूव्ह होतात. It is non-viscous. There is no internal friction in the flow. हे नॉन विस्कस आहे, विस्कॉसिटी नसते यामध्ये आणि इंटरनल फ्रिक्शन नसतो यामध्ये. Its flow is steady. Its velocity at each point is constant in time. हा फ्लो स्टेडी असतो आणि याची व्हेलॉसिटी जे आहे एका पर्टिक्युलर पॉइंटला हे कॉन्स्टंट असते व्हेलॉसिटी. नेक्स्ट पॉइंट इज डिफरन्स बिटवीन अ सॉलिड अँड अ फ्लुइड. आता आपण सॉलिड आणि फ्लुइड जे यामध्ये काय डिफरन्स आहे, काय फरक आहे ते आपण स्टडी करायचं आहे. सॉलिड अँड फ्लुइड. नाउ फर्स्ट पॉइंट इज इन सॉलिड अपोज द शेअर स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस जे आहे ह्या शेअरिंग स्ट्रेसला सॉलिड हे अपोज करतं. फ्लुइड जे आहे नो अपोज फॉर शेअर स्ट्रेस. शेअरिंग स्ट्रेस जे आहे हे शेअरिंग स्ट्रेसला हे फ्लुइड अपोज करत नाही. सेकंड पॉइंट आहे सॉलिड डिफॉर्मेशन्स आर रिव्हर्सिबल. म्हणजे हे डिफॉर्मेशन रिव्हर्सिबल असतं, म्हणजे अप्लाय केलेला फोर्स आपण ज्यावेळी काढून घेतो त्यावेळी त्याचं ओरिजिनल साइज अँड शेप गेन करतं. फ्लुइड मध्ये डिफॉर्मेशन्स आर नॉट रिव्हर्सिबल. म्हणजे एक वेळा आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर साइज अँड शेप बदलली, परत फोर्स काढल्यानंतर ते साइज अँड शेप रिव्हर्स परत रिगेन होत नाही, साइज अँड शेप, दॅट इज इरिव्हर्सिबल. थर्ड पॉइंट सॉलिड, दे रिक्वायर अ सर्टन इनिशियल स्ट्रेस बिफोर दे डिफॉर्म अँड स्टार्ट फ्लोईंग. आपण डिफॉर्मेशन करते वेळी म्हणजे साइज अँड शेप बदलते वेळी सुरुवातीला थोडा फोर्स लावा लागतो, त्यानंतर मग ते फ्लोईंग स्टार्ट होतं. फ्लुइड मध्ये नो रिक्वायरमेंट ऑफ सर्टन इनिशियल स्ट्रेस बिफोर दे डिफॉर्म्स अँड स्टार्ट फ्लोईंग. सुरुवातीला डिफॉर्मिंग फोर्स काय लागत नाही, डायरेक्टच हे फोर्स अप्लाय केल्यानंतर डिफॉर्मेशन स्टार्ट होतं याच्यामध्ये फ्लुइड मध्ये. दिस आर द डिफरन्सेस बिटवीन सॉलिड अँड फ्लुइड. नेक्स्ट पॉइंट इज फ्लुइड्स ॲट रेस्ट. Branch of physics which deals with properties of fluids at rest is called hydrostatics. Means fluid at rest, its property study. This is known as hydrostatics. म्हणजे फिजिक्सची ही एक अशी ब्रँच आहे, शाखा आहे की ज्याच्यामध्ये फ्लुइड जे
फ्लुइड रेस्ट असते वेळी त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीचा अभ्यास करणे म्हणजे मला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक्स. नेक्स्ट पॉइंट इज प्रेशर. You are aware about these words, that is pressure cooker, blood pressure, pressure measurement in tire, gauge. Then question will be arise in your mind, what is pressure? The pressure is the normal force F exerted by a fluid at rest per unit surface area capital A of contact is called pressure P of the fluid. म्हणजे एका युनिट सरफेस एरियावरती अप्लाय होणारा फोर्स जे आहे हा फोर्स म्हणजेच प्रेशर असतं. A fluid at rest exert a force on the surface of contact. फ्लुइड जे आहे हे फ्लुइड ज्या सरफेस एरियावरती असेल त्या सरफेस एरियावरती फोर्स एक्झर्ट करतं. SI unit of pressure is Newton per meter square and 1 Newton per meter square equal to 1 Pascal. 1 bar equal to 10 raised to plus 5 Newton per meter square. These are the other units of measurement of pressure. 1 hectopascal equal to 100 Pascal. The dimension of pressure is L raised to minus 1, M raised to 1, T raised to minus 2. Pressure is a scalar quantity. Next point is pressure due to liquid column. लिक्विड कॉलम वरती असणारं प्रेशर आहे हे आपण आता इथं स्टडी करायचं आहे. लेट अस ऑब्झर्व दिस व्हिडिओ. इन दिस व्हिडिओ दिस इज बॉटम filled with water and at top side pressure is less, at bottom side pressure is large. Now consider this is beaker and liquid is filled inside the beaker. Consider a imaginary cylinder in the liquid. हे बीकर आहे, या बीकर मध्ये पण सिलेंडर इमॅजिन केलेला आहे. हा जे सिलेंडर आहे या सिलेंडरचा A इज द एरिया ऑफ सिलेंडर, H हाइट ऑफ सिलेंडर, rho density of liquid. The liquid column exert a force F equal to mg which is its weight on the bottom of cylinder. जो काय आपण हा सिलेंडर इमॅजिन केलेला आहे या सिलेंडरचं वजन जे आहे वेट, हे वेट F इज इक्वल टू mg आहे. ते बॉटमला असतं, जे आपण इथं डायग्राम मध्ये A हा लिहिलेला पॉइंट, ह्या A पॉइंटला बॉटमला हे फोर्स असतो तो फोर्स. द प्रेशर P एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम ऑन द बॉटम ऑफ सिलेंडर. हा जे फोर्स आहे हा फोर्स बॉटमला पडल्यामुळे ह्या बॉटम वरती प्रेशर येतं आणि ते प्रेशर जे आहे P अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ प्रेशर P इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. पुटिंग व्हॅल्यू ऑफ फोर्स मास इंटू ग्रॅव्हिटी. Then again mass we can put volume into density. Then again volume is area into height. Then A gets cancelled and then final expression is P equal to rho into G into H, that is pressure at bottom of this liquid column equal to density, gravity and height. That is pressure depends upon these three terms, density, gravity and height. Next point, atmospheric pressure. Let us observe this video. In this video, this is Earth, and this atmosphere of Earth is divided into different layers, that is troposphere, stratosphere, mesosphere, thermosphere, exosphere. These are the layers of the atmosphere of Earth, and this due to atmosphere of Earth there is pressure on this Earth, and this pressure decreases as height increases. Let us look at this graph. As height increases, pressure decreases. That is, as height decreases, pressure increases. That is, pressure is large in troposphere, less stratosphere, again less mesosphere, again thermosphere and exosphere. म्हणजे जसं हाईट वाढेल तसं प्रेशर कमी होतं. म्हणजे वरती वरती आपण पृथ्वीपासून वरती जाऊ तसं प्रेशर कमी होतं, आणि जसं पृथ्वी जवळ आपण येऊ तसं प्रेशर ह्या ऍटमॉस्फिअर मुळे असणारं जे प्रेशर आहे हे प्रेशर जास्त असतं, वाढत जातं. Earth's atmosphere exert a downward force due to its weight. This is called atmospheric pressure. Means अर्थच्या सराउंडिंगला जे काही ऍटमॉस्फिअर आहे ते ऍटमॉस्फिअर ग्रॅव्हिटीमुळे अर्थकडे अट्रॅक्ट होत असतं, आणि त्या अट्रॅक्शनमुळे तो जे अट्रॅक्शन फोर्स आहे हा फोर्स अर्थच्या सरफेसवरती पडत असतो, आणि त्या सरफेसमुळे वरती असणारा फोर्स जे आहे ह्या फोर्समुळे प्रेशर एक्झर्ट होतं ह्या अर्थच्या सरफेसवरती.
The atmospheric pressure is a weight of the column of air of unit cross section starting from that point and extends up to top of the atmosphere. म्हणजे एका युनिट सरफेस आपण एरिया जर कन्सिडर केला अर्थ वरती, त्या युनिट सरफेस एरियावरती जी काही एअर असणार आहे ऍटमॉस्फिअर आहे ते त्या पॉइंट पासून ऍटमॉस्फिअरच्या टॉप सरफेस पर्यंत तिथपर्यंत जे असणार एअर आहे त्या एअरचं जे प्रेशर आहे ते प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फिरिक प्रेशर असतं. The atmosphere pressure at sea level is called normal atmospheric pressure. जे समुद्र सपाटीला जे काय एक युनिट एरियावरती जे प्रेशर असेल ते प्रेशर म्हणजेच काय असतं नॉर्मल एटमॉस्फेरिक प्रेशर असतं. व्हॅक्यूम मीन्स when gas pressure is considerable less than atmospheric pressure. जनरली व्हॅक्यूम जे आहे म्हणजे आपण त्याला नो ॲटमॉस्फिअर नो मीडियम म्हणतो. नो मीडियम म्हणजे आपण त्याला व्हॅक्यूम म्हणतो. पण if this pressure is very less as compared to atmospheric pressure then this is also known as vacuum. Next point is absolute pressure and gauge pressure. Let us observe this video. In this video, this is object and forces are acting on this object from all sides. This is due to atmospheric air. Hence, this pressure is known as atmospheric pressure. Again, if we apply extra force on these forces, this pressure due to extra force is known as external pressure. Hence, absolute pressure is equal to external pressure plus atmospheric pressure. Now, look out these diagrams. First diagram, this is beaker and inside the beaker water is filled and this is a cylinder, imaginary cylinder, which is well inside the liquid, that is inside the liquid. In second diagram, this imaginary cylinder is touching to the surface, that is top surface of this imaginary cylinder touching to the surface of this water, that is this cylinder is below the liquid, that is below the surface, top surface. And in third diagram, this imaginary cylinder is above the liquid, that is above the surface of liquid, that is bottom surface of this imaginary cylinder just touching to the surface of this water. Consider a imaginary cylinder in tank filled with water as shown in figure. H is equal to x1 minus x2 equal to height of this imaginary cylinder. P1 is the pressure at the top surface of this imaginary cylinder. P2 is the pressure at bottom surface of imaginary cylinder. F1 is the force act downward at top due to weight of the water column above. इमेजिनरी सिलेंडरच्या अबाव जे वॉटर कॉलम आहे त्या वॉटर कॉलमला जे ऍक्ट होणारा फोर्स आहे तो फोर्स F1 आहे आणि तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. F2 force acts upward at the bottom due to water below the cylinder. mg equal to gravitational force due to cylinder. F2 जे आहे हा F2 इमेजिनरी सिलेंडरच्या बॉटमला ऍक्ट होतो आणि तो अप डायरेक्शन मध्ये आहे. mg हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ड्यू टू सिलेंडर. For static equilibrium, upside force must be equal to downside force. In this diagram, first diagram, upside force is F2, downside forces are F1 and mg. Hence, equating these two forces for static equilibrium, and F2 is equal to P2 into A and F1 is equal to P1 into A. And mass equal to density into volume. Again, putting value of this volume area into length. Then substituting value of F1 and F2 and m, then equation becomes P2A equal to P1A plus rho A z into bracket x1 minus x2. Then cancelling A, P2 equal to P1 plus rho z into bracket x1 minus x2. This is the equation to calculate pressure inside the liquid. Now case first. For pressure at depth h below the surface of liquid, means at second diagram, this imaginary cylinder is just below the surface of water, that is top surface is touching to the top surface of this liquid. Hence substituting x1 equal to 0, p1 equal to p naught, that is atmospheric pressure, and x2 is equal to minus h, then equation becomes p2 equal to p1 plus rho z into bracket x1 minus x2, then p equal to p naught plus h rho c. Case second, for atmospheric pressure with height h above the surface of liquid, that is third diagram. In this diagram, the imaginary cylinder is above the liquid surface, that is bottom surface of this imaginary cylinder touching to the water surface. Hence, in this case,
x1 equal to d, that is depth, p1 equal to p, x2 equal to 0, p2 equal to p naught, that is atmospheric pressure, and density equal to air density rho air. Then putting these values in equation, p2 equal to p1 plus rho g into bracket x1 minus x2 bracket complete. Then equation becomes p equal to p naught minus d rho air gravity. This is the expression to calculate pressure above the height. Next point is hydrostatic paradox. Observe these diagrams. In this diagram, liquid is filled in different shape beakers. Then the pressure at the point depends on the height of the liquid column above it. हे जे लिक्विड भरलेलं आहे, हे लिक्विड जे आहे, हे लिक्विडचं प्रेशर बॉटमला, हे बॉटमचं प्रेशर त्याच्या फक्त हाईट वरती डिपेंड असतं. इट डज नॉट डिपेंड ऑन द शेप ऑफ द व्हेसल. या व्हेसल मध्ये जे काय आपण लिक्विड भरलेलं आहे, ह्या लिक्विडचा शेप आहे, ह्या शेप वरती तो प्रेशर जे आहे ते प्रेशर अवलंबून नसतं. If height of the liquid column is same for all the vessel, then pressure of liquid column in each vessel is the same and the system is in equilibrium. या व्हेसल मध्ये जे आपण लिक्विड भरलेलं आहे, प्रत्येक ह्या व्हेसलच्या डिफरंट जे शेप आहे त्या शेपच्या बॉटमला असणार प्रेशर जे समान असतं. जर ही हाईट समान असेल तर, शेप काही वेगळा असेल तर ह्या बॉटमला असणार प्रेशर जे आहे, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे शेप जे आहे त्या शेपच्या बॉटम आहे, जे हा बॉटम आहे ना, त्या बॉटमचं प्रेशर सेम असतं जर हाईट सेम असेल तर. ओनली व्हर्टिकल फोर्सेस कॉन्ट्रीब्यूट प्रेशर ऍट द बॉटम. ही मिडलची जी डायग्राम आहे यावरती ऍक्ट होणारे फोर्सेस दाखवलेले आहेत. हे वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये असणारे फोर्स आहे. यामध्ये व्हर्टिकल जे फोर्स आहेत, हे व्हर्टिकल फोर्सेस फक्त प्रेशरला रिस्पॉन्सिबल असतात. Next is Pascal's law. Let us observe this video. In this video, force is applied, then water is coming outside with equal pressure from all sides. याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर सर्व साइडनं इक्वली वॉटर बाहेर येत आहे. नेक्स्ट व्हिडिओ, हिअर ऑल्सो इफ यू अप्लाय देन वॉटर इज कमिंग आउटसाइड गोइंग अपसाइड विथ इक्वली. म्हणजे यावरती अप्लाय केला फोर्स जे आहे, हा फोर्स अप्लाय केल्यामुळे सर्व साइडला इक्वली वॉटर बाहेर येत आहे. हेन्स Pascal's law states that the pressure applied at any point of an enclosed fluid at rest is transmitted equally and undiminished to every point of the fluid and also on the walls of the container, provided the effect of gravity is neglected. Means if force is applied, that is pressure is applied, this pressure is transmitted throughout that liquid and that liquid surface also neglecting gravity. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंटला आपण जर प्रेशर अप्लाय केलं, ते प्रेशर जे आहे ते प्रेशर त्या लिक्विड मध्ये, संपूर्ण लिक्विड मध्ये पसरतं, स्प्रेड होतं, आणखीन त्या सरफेस वरती पण प्रेशर एक्झर्ट करतं, निग्लेक्टिंग ग्रॅव्हिटी. दिस इज पास्कल्स लॉ. Point, applications of Pascal's law. In applications of Pascal's law, first application is hydraulic lift. Let us observe this video. In this video, if you apply force, small amount of force at one side, automatically large amount of force develops at other side. Means एका साइडला आपण स्मॉल फोर्स अप्लाय केला की दुसऱ्या साइडला तो जास्त फोर्स क्रिएट होतो, डेव्हलप होतो, जनरेट होतो. Now let us look at this diagram, and in this diagram, hydraulic lift is used to lift a heavy object using a small force and based on Pascal's law. म्हणजे हायड्रॉलिक लिफ्ट ही हेवी ऑब्जेक्ट उचलण्यासाठी, पुल करण्यासाठी आपण वापरतो. याच्यामध्ये स्मॉल फोर्स अप्लाय करून हा लार्ज फोर्स जनरेट केला जातो. दिस इज प्रिन्सिपल यूज्ड इन दिस इज Pascal's law. P1 is the pressure on the first piston. P2 is the pressure on the second piston. A1 is the area of first piston. A2 is the area of second piston. F1 is the force on first piston. F2 is the force on second piston. According to Pascal's law, if pressure is applied, this pressure is transmitted throughout that fluid. Hence, pressure at this first piston and pressure at the second piston, same pressure. Hence, equating this pressure, F2 equal to
F1 into bracket A2 by A1 if small force acting on first then large force exerts on second. म्हणजे पहिल्या पिस्टनवरती आपण छोटा फोर्स अप्लाय केला की ऑटोमॅटिकली F2 लार्ज होतो कारण A2 by A1 A1 less if A1 is less F2 is greater, hence F2 force is larger. Small amount of force is applied F1, hence large amount of force generated created F2. This is hydraulic lift. Second application of Pascal's law is hydraulic brakes. Let us observe this video. In this video, this small amount of force applied on the brake, that is master piston, this small amount of force is generated in large amount and which is acting on the wheels, and these wheels stops because of force acting on in opposite direction. छोटासा फोर्स आपण ब्रेक पेडल वरती अप्लाय केल्यानंतर तो लार्ज अमाउंट मध्ये कन्वर्ट होऊन या चारी चाकावरती अप्लाय होतो, आणखीन हे व्हेकल थांबतं. अगेन दिस सेम प्रिन्सिपल for a single wheel, if brake is applied, that is a force applied on brake, that is master piston, and this force is created in large amount, and that is acting on wheel and wheel stops. Again, in four wheels, that is this force applied on the brake pedal, that is master cylinder, master force, this force is transmitted throughout this liquid and acting on the four wheels, and these four wheels stops because of large amount of force applied on these wheels. Hydraulic brakes are used to slow down or stop vehicle in motion and based on Pascal's law. हे hydraulic lift हे Pascal's law वरती आहे आणि vehicle stop करण्यासाठी वापरतात. P1 is the pressure on master piston, P2 is the pressure on slave piston, A1 is the area of master piston, A2 is the area of slave piston, F1 is the force acting on master piston, F2 is the force acting on slave piston. According to Pascal's law, pressure at master piston and pressure at slave piston same, equating pressures, that is P1 equal to F1 by A1 and P2 equal to F2 by A2, then equating these two pressures, F2 equal to F1 into A2 by A1. If small force acting on the master piston, then large force exerts on the slave piston. This is the principle used in this hydraulic brakes, that is Pascal's law. Next point is measurement of pressure. In this, first point is mercury barometer. Let us observe this video. In this video, this mercury is filled inside the test tube and inverted and immersed in a beaker. Then this level of this mercury lowers. टेस्ट ट्यूब मध्ये मर्क्युरी फिल केलेला आहे, आणखीन ही टेस्ट ट्यूब उलटी करून परत मर्क्युरी मध्ये बुडवलेले आहे. बुडवल्यानंतर काय होतं, मर्क्युरीची लेवल जी आहे टेस्ट ट्यूब मधली खाली येते. Now let us consider this diagram. In this diagram, an instrument that measures atmospheric pressure is called barometer. Atmospheric pressure measurement करण्यासाठी जे काही आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो त्याला आपण barometer म्हणतो. A glass tube is inverted into a small dish containing mercury. The level of mercury in the glass tube lowers as some mercury spills in the dish. ही जी ग्लास ट्यूब आहे, ही ग्लास ट्यूब मध्ये आपण मर्क्युरी भरलेला आहे. मर्क्युरी भरून आपण ती इन्व्हर्ट करून परत त्या बीकर मध्ये इमर्स केलेलं आहे. त्यावेळी काय होतं, मर्क्युरी मधली आतली लेवल जी आहे ट्यूब मधली ती खाली येते. That is A point in as shown in diagram. The pressure at the upper end of the mercury column inside a tube is 0. ह्या टेस्ट ट्यूब मध्ये ही टेस्ट ट्यूब जे आहे A पॉइंट इथलं प्रेशर जे आहे 0 असतं, कारण ही टेस्ट ट्यूब क्लोज असल्यामुळे ऍटमॉस्फिअरचं प्रेशर जे आहे याच्यावरती पडत नाही. In diagram, the pressure at C is equal to atmospheric pressure because it is open to atmosphere. As point B and C are at the same horizontal level, the pressure at B is also equal to atmospheric pressure. डायग्राम मध्ये सी पॉइंटचं प्रेशर हे ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे, कारण सी पॉइंट हा ऍटमॉस्फिअरला ओपन आहे. त्यानंतर बी आणि सी हे एकाच लेवलला असल्यामुळे त्या दोन पॉइंटचं पण प्रेशर सेम असतं, त्यामुळं बीचं प्रेशर जे आहे हे प्रेशर पण ऍटमॉस्फिअर प्रेशर इतकं आहे. Suppose the point B is at a depth h below the point A and rho is the density of mercury, then pressure at B equal to
pressure at A plus H rho Z, then if PA equal to 0, that is inside the tube, there is vacuum above the point A, and PB equal to P naught. Therefore, P naught equal to H rho Z. This is the pressure measuring formula, where H is the length of mercury column in a mercury barometer. मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये जे मर्क्युरी आहे, मर्क्युरी किती हाईटला राईज झालेला आहे त्या हाईटची व्हॅल्यू पुट करून डेन्सिटी ग्रॅव्हिटी पुट केल्यानंतर आपल्याला प्रेशर मिळतं. दिस इज द प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. Second pressure measuring instrument is open tube manometer. Let us observe this video. In this video, this is U-shaped tube and liquid is filled inside this U-shaped tube. If both side pressure is same, then height is same. Then if pressure is different, then height is different inside the U-shaped tube liquid. Let us observe this diagram. In this diagram, this consists of U-shaped tube partly filled with a low density liquid such as water or kerosene. ही U-shaped tube आहे, ह्याच्यामध्ये low density just like kerosene water liquid fill केलेला आहे. The pressure at point A is atmospheric pressure P naught. Because this is open to atmosphere, A point चं pressure हे atmospheric pressure आहे कारण ही side atmosphere ला open आहे. The pressure at the point B and C is the same, that is PC equal to PB. B आणि C चं pressure same आहे कारण दोन्ही point समान height ला आहेत. In this manometer, the pressure at point B is PB equal to atmospheric pressure PO plus difference pressure H rho Z, where rho is the density of the liquid in the manometer, H is the height of the liquid column above point B, and Z is the acceleration due to gravity. According to Pascal's principle, pressure at C is same as capital D, therefore P equal to PC. Using equation, we can write P equal to P naught plus H rho Z. As the manometer measures the gauge pressure of the gas in a container capital D, which can write the gauge pressure in the container D as P minus P naught equal to H rho Z. This is difference pressure known as gauge pressure. Thank you for watching this video, and don't forget to subscribe, like, and share.